प्रेझेंटी लिहायची आहे. ओके. Okay, now you all can mark your presenting. Okay, done. तर बघा, आपण आज फर्स्ट आणि सेकंड दोन्ही स्टँडर्डचा मॅथ्सचा न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. त्या अगोदर आपण रिवाइज करूया की आपण काय काय पाहिलं आतापर्यंत. ओके, आतापर्यंत आपण आपले कोणकोणते लेसन बघितले ते बघायचं आहे. आपण एकदा रिव्हिजन करायची आहे. ओके, सेकंडचा हाही लेसन शेप्सशी रिलेटेड आहे. ओके, सेकंड स्टँडर्डचा आजचा जो लेसन आहे त्यात सुद्धा शेप्सचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. स्क्रीन दिसते का सर्वांना? सांगा मला. ओके. ओके, सी, तर आपण फर्स्ट स्टँडर्डचा सिलेबस अगोदर रिवाइज करूया. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट स्पेशली रुंजी, रिद्धी, स्वरा लक्ष द्यायचं आहे. इथे बघा, आपण सुरुवात केलेली मॅथ्सच्या लेक्चरला फर्स्टच्या, तेव्हापासून आपण जे काही शिकलेलो ते आता आपण फक्त रिवाइज करणार आहोत. फर्स्ट आपला लेसन होता स्मॉल बिग. जी गोष्ट छोटी असेल तिला आपण स्मॉल म्हणणार, जी मोठी असेल तिला बिग म्हणायचं. ओके, बघा, मग इथे तुम्हाला विचारलं आहे कलर द बॉक्स बिलो द स्मॉलर क्लॉक. ओके, मग इथे छोटा क्लॉक आहे, त्याच्या खाली तो बॉक्स कलर करायचा आहे. देन कलर दी बॉक्स बिलो दी बिगर व्हेकल. मोठं व्हेकल, मोठी गाडी कोणती आहे? स्कूल बस मोठी आहे की नाही कारपेक्षा? मग आपण तो बॉक्स कलर करणार. कलर दी बॉक्स बिलो दी स्मॉलर वेसल. बघा, नळ आहे ज्याला, ते मडकं सॉरी ते मोठं आहे आणि ग्रे कलरचा मडकं छोटा आहे, मग आपण त्याला कलर करणार. ओके, अशाच प्रकारे आपण त्याच्यावर बेस्ड काही वर्कशीट देखील पाहिलेल्या, त्या मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे परत. यू हॅव टू आन्सर देम मी. ओके, त्याचे आन्सर्स तुम्ही मला नंतर सांगायचे आहेत. नंतर आपण दुसरं लेसन शिकलेलो बिहाइंड अँड इन फ्रंट ऑफ. म्हणजे बिहाइंड म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मागे आणि इन फ्रंट ऑफ म्हणजे त्या गोष्टीच्या पुढे. ओके, कलर दी बॉक्स बिलो दी चाइल्ड हु इज बिहाइंड द कर्टन. बिहाइंड द कर्टन म्हणजे पडद्याच्या मागे असणारा जो पहिला बॉक्स आहे तो मुलगा पडद्याच्या मागे आहे की नाही, मग तो बॉक्स आपण कलर करायचा. नेक्स्ट मध्ये काय सांगितलेलं आहे? कलर दी बॉक्स बिलो दी स्विंग विच इज इन फ्रंट. जो झोका पुढे आलेला आहे त्याच्या खालचा बॉक्स कलर करायचा. ओके, बिहाइंड म्हणजे मागे, इन फ्रंट म्हणजे पुढे. देन अबाव अँड बिलो आपण शिकलो. लास्ट लेक्चरला आपण काय शिकलेलो होतो? अबाव अँड बिलो. अबाव म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वर आणि बिलो म्हणजे त्या गोष्टीच्या खाली. बरोबर, बघा टेबलवर बुक दाखवलेली आहे, मग आपण काय म्हणणार? द बुक इज अबाव द टेबल अँड द बॉल इज बिलो द टेबल. ओके, नेक्स्ट बघा, मंकी. मंकी काय आहे? फर्स्ट पिक्चर मध्ये मंकी इज अबाव द ट्री अँड सेकंड पिक्चर मध्ये मंकी इज बिलो द ट्री. बघा, या पिक्चर मध्ये काय आहे? द व्हेकल अबाव द ब्रिज. आपल्याला कोणता बॉक्स कलर करायचा आहे? द व्हेकल अबाव द ब्रिज. कोणते आहे? इज स्कूटर इज बिलो. बरोबर, ब्रिजच्या खाली आहे स्कूटर, पण ट्रेन काय आहे? अबाव द ब्रिज, ब्रिजच्या वर आहे. नेक्स्ट आहे द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प. लॅम्पच्या खालचा ऑब्जेक्ट कोणता आहे? कप. ओके, देन आजचा आपला न्यू टॉपिक आहे अर्लियर अँड लेटर. ओके, अवर न्यू टॉपिक फॉर टुडे इज अर्लियर अँड लेटर. अर्लियर म्हणजे अगोदर. लक्ष द्यायचं आहे फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट स्पेशली. अर्लियर म्हणजे अगोदर, लेटर म्हणजे नंतर. जी गोष्ट अगोदर होते, जी घटना अगोदर घडते त्याला अर्लियर म्हणायचं,
जी गोष्ट नंतर होते, नंतर घडते, त्याला लेटर म्हणायचं. ओके. बघा इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, मॉम मेड चपाती अर्लियर. आईने काय केलेली आहे, चपाती बनवलेली आहे. अगोदर जी चपाती बनवलेली आहे बघा परातीमध्ये, तेव्हा चपाती बनवते मम्मा, बरोबर दिसते तुम्हाला. आणि नेक्स्ट पिक्चर मध्ये काय दाखवलेलं आहे, ती चपाती गॅसवर शिजत आहे, रोस्ट झालेली आहे, भाजली गेलेली आहे. म्हणजे मॉम मेड चपाती अर्लियर, लेटर शी रोस्टेड इट. बघा अगोदर आपण काय करतो, अर्लियर म्हणजे अगोदर, चपाती बनवताना आपण तिला लाटतो. ओके. मग नंतर काय करतो, तिला भाजतो. नंतर म्हणजे लेटर. समजलंय, अर्लियर आणि लेटर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे, रमा वोर हर सॉक्स अर्लियर, लेटर शी वोर हर शूज. बघा अगोदर रमाने काय केलं, बघा या पिक्चर मध्ये दिसतंय तुम्हाला, रमाने अगोदर काय केलं, तिचे सॉक्स घातले. अर्लियर म्हणजे अगोदर, अर्लियर म्हणजे अगोदर. ओके. अगोदर रमाने काय केलं, तिचे सॉक्स घातले. लेटर शी वोर हर शूज, लेटर म्हणजे नंतर तिने काय केलं, तिचे शूज घातले. ओके समजतंय, नंतर तिने काय केलं, तिचे शूज घातले. बघा यश वेअर हिज हेल्मेट अर्लियर, यशने काय केलं, पहिले त्याचं हेल्मेट घातलं. दिसतंय तुम्हाला इथे, अर्लियर, अर्लियर म्हणजे अगोदर. ओके. लेटर म्हणजे नंतर. अर्लियर यश वॉर हिज हेल्मेट, यशने अर्लियर अगोदर त्याचं हेल्मेट घातलं. देन लेटर ही राइड्स हिज बायसिकल, नंतर तो त्याची सायकल चालवायला लागला. लेटर म्हणजे नंतर, अर्लियर म्हणजे अगोदर. ओके समजलंय फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, all of you have understood earlier and later. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट समजलंय का तुम्हाला, रिद्धी, रुंजी, स्वरा, all of you have understood whatever I taught just now. Okay, so who will tell me अर्लियर, अर्लियरला आपण काय म्हणायचं मराठीत, कोण सांगणार. आता मी सांगितलं तुम्हाला अर्लियर, लेटर, अर्लियरला मराठीमध्ये काय म्हणायचं, कोण सांगणार. फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड, फर्स्ट स्टँडर्ड मधून कोण सांगणार मला, अर्लियर. येस रुंजी, अगोदर. व्हेरी गुड, यू कॅन पुट ऑफ युअर माइक. लेटर, लेटरला काय म्हणायचं, स्वरा तू सांग. लेटर म्हणजे नंतर. येस व्हेरी गुड, माइक ऑफ कर. ओके सी तुम्हाला समजलेलं आहे. ओनली 2 स्टुडंट्स आर देअर फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड, रुंजी अँड स्वरा. ओके ओके सी तुम्हाला कळलेलं आहे लेटर अँड अर्लियर कसं लिहायचं आहे. ओके तर आता आपण त्यावर बेस्ड एक वर्कशीट बघणार आहोत. मी तुम्हाला एक वर्कशीट दाखवते, लक्ष द्यायचं आहे. बघा इथे बघा एक वर्कशीट आहे, तुम्हाला कशाशी रिलेटेड आहे, क्लॉक. ओके क्लॉकशी रिलेटेड एक वर्कशीट आहे बघा. नाव लेटर म्हणजे अर्लियर अँड लेटर. अर्लियर 1 वाजलेला आहे घड्याळात, नंतर किती वाजलेत, 2. 1 अगोदर वाजतो, नंतर 2 वाजतात, बरोबर. सेकंड पिक्चर मध्ये काय दिलंय, अर्लियर 7, लेटर 8, अगोदर 7 वाजलेत, नंतर 8 वाजलेत, बरोबर. थर्ड पिक्चर मध्ये दिलंय अर्लियर 9, लेटर 10, अर्लियर 5, लेटर 6. ओके समजले तुम्हाला. इथे फक्त एकाच प्रकारची वर्कशीट मला मिळाली ज्यामध्ये क्लॉकचे टायमिंग्स दिले होते. आपण
मी तुम्हाला हे पिक्चर शो करते ते एकदा बघूया परत. ओके, नंतर आपण सॉल्व्ह करूया. मी तुम्हाला काही ऑब्जेक्ट्स दाखवेन, त्यावर तुम्ही अर्लियर किंवा लेटर लिहायचं आहे. ओके, बघा. मॉम मेड chapati earlier, later she roasted it. Rama wore her socks earlier, later she wore her shoes. Yash wears his helmet earlier, later she rides his bicycle. ओके, आपण अगोदरची गोष्ट करतो, नंतर जी गोष्ट आहे, अगोदर गोष्ट करतो तिला अर्लियर म्हणायचं आणि नंतरची गोष्ट करतो तिला म्हणायचं लेटर. ओके, बघा. माईक ऑफ ठेवायचा आहे सगळ्यांनी. बघा, इथे लक्ष द्या. 7, मी नंबर देते. नंबर बघायचे आहेत आपल्याला. 7 and 8. घड्याळात पहिले 7 वाजले, बरोबर. 7 AM, नंतर 8 AM. 7 will be earlier. Okay, 7 will be earlier and 8 will be later. चला, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट लिहून घ्या. सॉरी, हे रफ झालेलं आहे. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट लिहून घ्या. अर्लियर, लेटर. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट लिहून घ्यायचा आहे रुंजी स्वरा. चला, बी फास्ट. अर्लियर, लेटर. टिल देन सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, आपला आजचा लेसन देखील शेप्सचाच आहे. तुमचा जो आजचा लेसन आहे त्यात सुद्धा तुम्हाला शेप्स शिकवले गेले. आपण त्या अगोदर सगळा तुमचा जो आजचा सिलेबस, आजपर्यंत शिकवलेला सिलेबस आहे तो रिवाइज करणार आहोत. त्या अगोदर each one of you will tell me names of shapes. जे काही शेप्स मी तुम्हाला शिकवले त्या सगळ्यांची नावं मला एक एक करून सांगायची आहेत. ओके, वी विल स्टार्ट फ्रॉम जिज्ञासा. जिज्ञासा, put on your mic and tell me the name of shapes. तोपर्यंत स्वरा आणि रुंजी, तुम्ही मी हे जे बोर्डवर दाखवले ते लिहून घ्यायचं आहे. Yes, teacher. येस, जिज्ञासा, शेप्सची नावं सांग मला. टेल मी द नेम ऑफ शेप्स. जे काही आजपर्यंत आपण शिकलो, कोणकोणते शेप शिकलो आपण? कोण? अजून? स्पॅन. हा, सिलेंडर. सिलेंडर. आणि अजून कोणता शिकलो? स्क्वेअर अँड किंवा क्वाड्रिलॅटरल. ओके, नेक्स्ट विल टेल मी Kanishka. Kanishka, put on your mic and tell me the name of shapes. Circle, square, cone, triangle, rectangle. Cylinder.
ओके, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. ऍक्च्युली आय लॉस्ट माय नेटवर्क. माझा आवाज येतोय का सर्वांना? आता सांगा एकदा. लेट मी नो इन दी चॅट बॉक्स. ओके, तर आता वल्लभ, वल्लभ माईक ऑन करायचा आहे अँड टेल मी द नेम ऑफ शेप्स. शेप्सची नावं सांगायची आहेत मला. येस, माझा Horn. आवाज येतोय का? हा. Yes. Cone. येस. Cylinder. Tree. स्पेअर Triangle. आणि ओके, माईक ऑफ कर. देन देवांग, देवांग तुझा माईक ऑन कर. Square. Triangle. Rectangle. Circle. ओके, यू कॅन पुट ऑफ युअर माईक. गुड. सी, तर आपण वेगवेगळे शेप्स पाहिले होते. सॉरी रुंजी, स्वरा तुम्ही लिहून घेतलाय का? आता जे मी दाखवलं तुम्हाला, लेटर अँड अर्लियर अँड लेटर, तुम्ही एक्झाम्पल्स लिहिलेत का? आता तुम्ही दोघींनी पण 1 to 50 नंबर्स लिहायचे आहेत. यू हॅव 1 to 50 नंबर्स. ओके. to 50 numbers. Okay. Hello, ma'am. Hello, ma'am. Okay, you cannot hear me. माझा आवाज. No, ma'am. Okay, wait. ओके, am I audible now? आता आवाज येतोय का माझा सर्वांना क्लिअर? Yes. ओके, सो यू हॅव अंडरस्टूड अर्लियर लेटर. जे मी शिकवलं ते समजलंय का तुला? ओके, फॉर रुंजी अँड स्वरा यू हॅव टू राईट 1 to 50 नंबर्स. तुम्ही 1 to 50 नंबर्स लिहायचे आहेत. ओके, देन वी विल सी सेकंड स्टँडर्ड स्टुडंट्स. सी सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, तुमचा आजचा लेसन कोणता आहे ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आतापर्यंत आपण जे काही शिकलो आहोत त्याची रिव्हिजन घ्यायची आहे आपल्याला. ओके, बघा. बघा काय शिकलो आपण. फर्स्ट आपला लेसन कोणता होता? लेट्स फाइंड द शेप्स. त्यामध्ये एक पोयम बघितलेली आपण. अ पिकनिक ऑन संडे इन फार्म फ्रेश एअर, ऑल शेप वेजीज वी कुड फाइंड देअर. When he dug the soil, Motya had found cone-like carrots under the ground. Yash brought tomatoes red and round. Some long brinjals also he found.
Rama got the cucumbers green and fresh, some straight cylinders, some bent at the waist. Tamarind from a tree and a little bit of garlic was all that Gumpu and Pussy could pick. Mama roasted rotis, Papa cooked veggies. Such a nice picnic. Could we come again, please? त्या पोएम मध्ये आपण वेगवेगळे शेप शिकलो होतो व्हेजिटेबल्सचे. ओके, we found carrots which were cone shaped, brinjals which were cylindrical, cucumbers were also cylindrical. ओके, त्या प्रकारचे शेप्स आपण या पोएम मध्ये शिकलो होतो. नंतर आपण शिकलो लेट्स हँडल दी जिओमेट्रिकल शेप्स. त्यामध्ये आपण जिओमेट्रिकल शेप्स जर आपण आपल्या हातात घेतले तर त्यांना किती बाजू असतात, किती कोण असतात हे सगळं शिकलेलो. बरोबर, एजेस अँड कॉर्नर शिकलो आपण. एज बाजू, कॉर्नर म्हणजे कोण, किती बाजू आणि किती कोण असतात ते शिकलेलो. देन आपण एक एक ऑब्जेक्ट घेतलेला. फर्स्ट होतो क्युबॉइड किंवा पॅरल पाईप, देन कोन, सिलेंडर, स्पेअर. ओके, देन हे मॅच द पेअर शिकलेलो आपण. कोणता ऑब्जेक्ट रोल करणार, विच विल रोल, विच विल नॉट हे सुद्धा शिकलो आहोत. देन एजेस अँड कॉर्नर, ऑब्जेक्ट हातात घेऊन त्याचे एज किती आहेत आणि कॉर्नर कॉर्नर किती आहेत हे सुद्धा आपण फाइंड केलेलं. ओके, देन लास्ट लेक्चरला आपण शिकलो लाईन. सगळ्यांनी लाईनशी रिलेटेड जो होमवर्क मी दिलेला तो केलाय का? तुम्हाला स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन अँड स्लोपिंग लाईन काढायची होती. तुम्ही केलाय का तो होमवर्क? सांगा मला, अशा ऑब्जेक्ट्स घेऊन तुम्ही लाईन्स ड्रॉ केल्या का? जिज्ञासा, कनिष्का, देवांग, वल्लभ, केलाय का तुम्ही तो होमवर्क? सांगा मला, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके ओके, सी. तर नेक्स्ट आपला लेसन आहे, आजचा आपला लेसन आहे लेट्स आयडेंटिफाय जिओमेट्रिकल शेप्स. ओके, आज आपण जिओमेट्रिकल शेप्स कसे ओळखायचे ते शिकणार आहोत. नंतर फर्स्ट आणि सेकंड दोन्हीसाठी बघा नंबरचं लेसन आहे, त्यामुळे मी तुम्हाला आज काही वर्कशीट देणार आहे दोघांसाठी, फर्स्ट आणि सेकंड साठी. ते आपण सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, बघा. तर या अगोदर आपला लेसन आहे लेट्स आयडेंटिफाय जिओमेट्रिकल शेप्स. जिओमेट्रिकल शेप्स कोणकोणते आहेत ते आपण ओळखायचे आहेत. बघा, व्हॉट इज द क्वेश्चन? As shown in the picture, trace the edges of the objects with your pencil and draw the shape of the object. Observe the sides of the object. बघा काय सांगितलंय तुम्हाला, बुक आणि पेन्सिल घेऊन जे काही तुमच्याकडे ऑब्जेक्ट असतील, जर कॉइन असेल, हँगर आहे, मॅच बॉक्स आहे, डाईस आहे, आपण सापशिडी खेळतो ते डाईस आहे, ते सगळे ऑब्जेक्ट घेऊन तुम्ही काय करायचं आहे, ते ड्रॉ करायचे आहेत तुमच्या बुकवर. ओके, आपण नंतर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. बघा, मॅच बॉक्स जर तुम्ही ड्रॉ केला तर काय येणार? रेक्टँगल. रेक्टँगल काय सांगितलं आहे बघा, दिस इज अ रेक्टँगल. A rectangle has 4 sides. ओके, रेक्टँगलच्या बाजू किती असतात? 4. दिस इज अ रेक्टँगल. Rectangle has 4 sides. Then circle. Circle has only one curved edge and no straight side. Okay, circle ला एकच curved edge असते आणि circle ला straight side असते का? नाही. बघा. Then hanger. Hanger घेऊन काय ड्रॉ करता येतो? ट्रायंगल. ट्रायंगल ड्रॉ केल्यावर काय सांगितलं आहे? This is a triangle. A triangle has 3 sides. ट्रायंगल ला किती बाजू असतात? 3. देन डाईस घेऊन काय ड्रॉ केलेला आहे? स्क्वेअर. दिस इज अ स्क्वेअर. अ स्क्वेअर हॅज 4 साइड्स. ओके, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट्स, तुमची बुक आणि पेन्सिल तुमच्या सोबत घ्यायची आहे आणि माझ्या सोबत ड्रॉ करायचा आहे. मी तुम्हाला पिक्चर ड्रॉ करून दाखवणार, ते कोणता शेप आहे तो तुम्ही सांगायचा आहे अँड त्याचे किती साइड्स आहेत ते सांगायचे आहेत. ओके, चला ड्रॉ अलॉंग विथ मी, माझ्यासोबत ड्रॉ करायचा आहे. ओके, तर आपला फर्स्ट शेप आहे, विच इज दिस शेप? कोण सांगणार मला? येस, आय विल आस्क. वल्लभ तू सांग, हा काय आहे?
Rectangle. व्हेरी गुड. लिहा सगळ्यांनी. दिस इज रेक्टँगल. चला सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे, लिहायचा आहे साइड्स. रेक्टँगलला किती साइड्स असतात? कोण सांगणार मला? रेक्टँगलला किती साइड्स असतात? कनिष्का, कॅन यू टेल मी? 4. व्हेरी गुड. रेक्टँगल हॅज 4 साइड्स. ओके, बघा रेक्टँगलच्या साइड्स 1 2 3 4. ओके, चला रेक्टँगल ड्रॉ करा. बी फास्ट. बी फास्ट एव्हरीवन. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. Then second image, second shape. Jignasa, tell me which is this shape? Triangle. Very good. It's a triangle. Write along with me. माझ्या सोबतच लिहायचं आहे. फास्ट. देवांग सांग मला, ट्रायंगलला किती साइड्स असतात? 3. Very good. Triangle has 3 sides. Okay, see, triangle has 3 sides. 1 2 and 3. Everyone fast. चला हे ड्रॉ करून लिहून झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये कंप्लीट लिहायचं आहे. माझ्या सोबतच ड्रॉ करण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला फास्ट पुढे मूव्ह करता येईल. तुम्हाला काही वर्कशीट सुद्धा मला सॉल्व्ह करून दाखवायचे आहेत अजून. चला देवांग, वल्लभ, जिज्ञासा, कनिष्का, झालंय का? ओके, फर्स्ट शेप आहे आपला रेक्टँगल, देन ट्रायंगल. बी फास्ट एव्हरीवन. Vallabh has completed. What about the others? Be fast. Okay, now tell me. Kanishka will tell me which is this shape. Yes, Kanishka, ma'am. which is this shape? Circle. Okay, very good. This is circle. फास्ट सगळ्यांनी माझ्या सोबत लिहायचं आहे. कनिष्का, you can put off your mic. Be fast. Write along with me. Circle has no straight साइड. ओके, सर्कलला एक ही स्ट्रेट साइड नसते. कर्व एज किती असतात सर्कलला? 1. इट हॅज 1 कर्व एज. चला लिहा पटापट. सर्कलला एक ही बाजू नसते, स्ट्रेट साइड एक ही नसते, फक्त एक काय असते? कर्व एज. ओनली 1 कर्व एज. ओके, बघा असा कर्व आहे हा. ओके, स्ट्रेट बाजू एक ही नाही. चला सर्कल ड्रॉ करा सगळ्यांनी. सर्कल हॅज नो स्ट्रेट लाईन. हे लिहायचं आहे तुम्हाला. सर्कल हॅज नो स्ट्रेट साइड. इट हॅज 1 कर्व एज.
Be fast. Meanwhile, say first standard student Runji and स्वरा तुमचे 1 to 50 नंबर्स लिहून झालेत का? रुंजी माइक ऑन कर. हॅव यू कम्प्लीटेड रायटिंग 1 to 50 नंबर्स? Yes. ओके, यू कॅन पुट ऑफ युअर माइक. स्वरा तुझे लिहून झालेत का 1 to 50 नंबर्स? माइक ऑन करून सांग मला. Swara, can you hear me? Please put on your mic and tell me if you have completed writing 1 to 50 numbers. Okay, second standard student, your next shape is. Devang will tell me. Devang, tell me which is this shape? Square. Yes, very good. It is a square. How many sides square has? 4. Very good. You can put off your mic. चला ड्रॉ करा सगळ्यांनी. हा आहे स्क्वेअर. स्क्वेअरला किती बाजू असतात? 4. 1 2 3 4. Square has 4 sides. Square ला किती sides असतात? 4. Okay. Be fast everyone. आपल्याला तुमचा हा लेसन संपून तुमची नंबरची एक्सरसाइज सुद्धा घ्यायची आहे. या शेप्स आणि जे काही फर्स्ट स्टँडर्डचं स्मॉल, बिग किंवा इन फ्रंट, बिहाइंड हे आपण शिकलेलो त्यांच्या वर्कशीटची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. प्लीज एव्हरीवन बी फास्ट. स्क्वेअर, यू हॅव टू ड्रॉ स्क्वेअर आणि त्याच्या साइड्स किती असतात? 4. ओके, कम्प्लीटेड. Now, yes, Runji, will you show me your book? प्लीज व्हिडिओ ऑन कर आणि मला तुझी बुक शो कर. Okay. Okay, good. Good. You can put off the camera. Okay, very good. So, सगळ्यांनी आता इथे लक्ष द्यायचं आहे. बघा, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, आपण तुमचा हा पार्ट घेतलेला आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये काय सांगितलेलं आहे बघा तुम्हाला. ट्राय दी फन ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. बघा, पहिली ऍक्टिव्हिटी काय आहे? मेक अ पेपर बोर्ड. पेपर बोर्ड बनवता येते ना सगळ्यांना? तिला बनवायची आहे. अनफोल्ड इट अँड काउंट दी नंबर ऑफ ट्रायंगल्स अँड 4 साइडेड फिगर्स. पेपर बोर्ड बनवून तिला परत खोलायचं आहे त्या पेपरला आणि त्यावर ट्रायंगल आणि स्क्वेअर तयार झालेले असतील ते मोजायचे आहेत. ओके. अँड कलर एनी 2 ट्रायंगल्स अँड 4 साइडेड 2 फिगर्स. मग किती ट्रायंगल तयार होतात, किती 4 बाजू असणाऱ्या फिगर्स तयार होतात, त्यांना कलर करायचा आहे. सेकंड ऍक्टिव्हिटी आहे तुमची, मेक ट्रायंगल्स अँड 4 साइडेड फिगर्स युजिंग मॅच स्टिक और स्मॉल वुडन स्ट्रिप्स. बघा, माचिसच्या काड्यांनी ट्रायंगल आणि 4 बाजू असणारे कोणकोणते फिगर आहेत? स्क्वेअर आणि रेक्टँगल. ते माचिसच्या काड्यांनी बनवायचे आहेत. थर्ड ऍक्टिव्हिटी आहे, फाइंड आउट द टूल्स ऑफ गेम्स इन विच यू सी ट्रायंगल्स, 4 साइडेड फिगर्स अँड सर्कल. मग तुमच्याकडे खेळणी असतील, गेम्स असतील काही, त्यामधून कोणता शेप ट्रायंगल आहे, कोणता 4 साइडेड फिगर्स म्हणजे रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे किंवा सर्कल आहे, ते शोधायचं आहे. मेक अ पिक्चर युजिंग द शेप्स ट्रायंगल
स्क्वेअर अँड सर्कल बघा, या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही एक छान संकल्पचित्र बनवू शकता बघा. स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल, अगेन अ स्क्वेअर, सर्कल, अशा प्रकारचं चित्र तुम्हाला बनवायचं आहे. ओके, समजलंय तुम्हाला? या 4 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. तर बघा, आता आपण पाहूया तुमचे काही वर्कशीट. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंटने सुद्धा इथे लक्ष द्यायचं आहे. कोणाला आन्सर येत असेल तर यू कॅन टेल मी. बघा, शेप्सची रिलेटेड वर्कशीट आहेत. ओके, अँड अबाव अँड बिलो, बिग अँड स्मॉल. फर्स्ट स्टँडर्डचे आहेत बिग अँड स्मॉल, अबाव अँड बिलो. ओके, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट. रुंजी, रुंजी माइक ऑन कर. सांग मला, विच इज बिगर, बनाना और चेरीज? विच इज बिगर? banana, ओके, माइक ऑफ कर. देन स्ट्रॉबेरीज आर बिगर और स्मॉलर? स्ट्रॉबेरीज आर बिगर और स्मॉलर? स्वरा सांग, स्ट्रॉबेरी स्मॉल आहे की बिग? ओके, एनीवन? रुंजी? small, Okay, strawberries are smaller. Then grapes and apples. कोण सांगणार मला? grapes and apples. Bigger. Which are bigger? जिज्ञासा? corn, Sorry? I'm asking about grapes and apples. grapes, Yes. Then in this picture, corn and peas. Which is smaller? Corn and peas. देवांग सांग मला, which is smaller? देवांग, पीज स्मॉल आहेत की कॉर्न स्मॉल आहे? कोण सांगणार? वल्लभ, तू सांग. peach, Okay, peas are small. Okay, then above and below. Above and below. In the first picture, the parrot is above or below the tree? Runji? about, Yes, above बोलायचं बेटा, about नाही, above. In the second picture, the parrot is above or below the sky? Jignasa? below, Yes. In the third picture, the parrot is above or below the aeroplane? Runji? below, Okay. In the fourth picture, the parrot is above or below the house? हँड रेज करायचा आहे ज्याला आन्सर येत आहे. वल्लभ? above, Yes. Okay, now Kanishka will tell me, the parrot is above or below the car? above, Okay. And the parrot is above or below the parachute? Who will tell me? Raise your hands. Yes, Runji? Yes, Runji, tell me. The parrot is above or below the parachute? Okay, Jignasa? yes teacher, Tell me. below, Okay, very good. Okay, all of you have understood. आता बघा, आता शेप्स शी रिलेटेड आहे. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट हॅव टू आन्सर.
मॅचिंग शेप्स. आवर फर्स्ट वर्कशीट इज टू मॅच शेप्स. ओके, बघा. फर्स्ट सर्कल आहे तो तुम्ही राईट साइडला कोणत्या पिक्चर सोबत मॅच करणार? कोण सांगणार मला? कनिष्का. Yes. टेल मी. Circle. सर्कल आहे तो तू इकडे कोणत्या पिक्चर सोबत मॅच करणार? किती नंबरच्या पिक्चर सोबत मॅच करणार? ओके, वल्लभ तू सांग. Marcha. ओके, थर्ड. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे, नेक्स्ट शेप आहे रेक्टँगल. रेक्टँगल किती नंबरच्या पिक्चर सोबत मॅच करणार तुम्ही? जिज्ञासा सांग. 4. फोर्थ. ओके. देन आहे ट्रायंगल. ट्रायंगल रुंजी तू सांग. ट्रायंगल कोणासोबत मॅच करणार? First. ओके. देन इट्स अ स्क्वेअर. स्क्वेअर. स्क्वेअर कोणासोबत मॅच करणार? देवांक. देवांक तू सांग. ओके, Second. कनिष्का. ओके. ओके, गुड. Yes. नो, यू कॅन पुट ऑफ युअर माइक. सी, नेक्स्ट परत आपल्याला शेप्स दिले आहेत. ट्रायंगल, सर्कल, ओव्हल. इथे ओव्हल शेप सुद्धा दाखवलेला आहे आणि रेक्टँगल. ओके, तर इथे पण तुम्हाला पिक्चर्स मॅच करायचे आहेत. त्याचा नंबर मला तुम्हाला सांगायचा आहे. तो फर्स्ट आहे वल्लभ. वल्लभ सांग, ट्रायंगलला तू कोणत्या पिक्चरला मॅच करणार? 3 numbers. ओके. देन कनिष्का. कनिष्का सर्कल. सर्कलला कोणत्या पिक्चर सोबत मॅच करणार? Ball. ओके. ओके, गुड. Number. गुड. जिज्ञासा ओव्हल. ओव्हल शेप कोणत्या पिक्चर सोबत मॅच करणार? 4 picture. ओके. देन देवांक. देवांक रेक्टँगल. रेक्टँगल कोणत्या पिक्चर सोबत मॅच करणार? देवांक सांग. येस, रुंजी तू सांग. Six. ओके, सेकंड. ओके, सी. तर नेक्स्ट जो लेसन आहे, आता तुम्ही शेप्सशी रिलेटेड आणि जे फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट आहेत ते लोकेशनशी रिलेटेड सगळे लेसन्स आपले संपलेले आहेत. बघा, शेप्सशी रिलेटेड कोणकोणते लेसन पाहिले आपण? लेट्स फाइंड द शेप, लेट्स हँडल द जिओमेट्रिकल शेप्स, लेट फन विथ लाईन, देन लेट्स आयडेंटिफाय जिओमेट्रिकल शेप. तर सेकंड स्टँडर्ड स्टुडंट तुम्हाला हे सगळं समजलंय का? सांगा मला. जेवढे आपण शेप्सचे लेसन शिकलो ते तुम्हाला सगळ्यांना समजलेत का? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, प्लीज गिव्ह मी रिप्लाय इन द चॅट बॉक्स. ओके. अँड फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, आपण जे काही लोकेशन शिकलो तुमचे आतापर्यंत, बिहाइंड, इन फ्रंट, स्मॉल, बिग, अबाव, बिलो, अर्लियर, लेटर, हे सगळं समजलंय का तुम्हाला? प्लीज लेट मी नो. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट रुंजी, कळालंय का तुला? ओके. सो फॉर बोथ ऑफ यू, फॉर फर्स्ट अँड सेकंड, बोथ ऑफ यू, आपला नेक्स्ट लेसन नंबरशी रिलेटेड आहे. नंबर सोबत रिलेटेड आहे.
तर आपण त्या अगोदर मी तुम्हाला काही एक्सरसाइज देते, तर तुम्ही सॉल्व्ह करून दाखवायचे आहेत मला. ओके, आपण आता घेणार आहोत आफ्टर नंबर. आफ्टर नंबर, चला नोटबुक घ्या. एव्हरीवन टेक युअर नोटबुक अँड पेन्सिल. आपण आता घेणार आहोत आफ्टर नंबर. फर्स्ट अँड सेकंड बोथ ऑफ यू. तुमचा जो नेक्स्ट लेसन आहे त्यामध्ये नंबर्स आहेत आपल्याला. आता आपण आफ्टर नंबर घेणार आहोत. मी एक नंबर लिहिणार, त्याच्या पुढचा नंबर तुम्ही लिहायचा आहे. What comes after 20? What comes after 26? What comes after 39? What comes after 46? What comes after 57? What comes after 76? Write fast. लिहून झाल्यावर सांगायचं आहे मला. मी तुम्हाला आन्सर विचारणार आहे. ज्याचं लिहून होईल त्याने चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. आय विल आस्क यू द आन्सर. ओके, चला बी फास्ट. 20, 26, 39, 46, 57, 76. These are the number. You have to write the after numbers. तुम्हाला यानंतर येणारे नंबर आहेत ते बॉक्स मध्ये लिहायचे आहेत. बी फास्ट एव्हरीवन. आणि जेव्हा मी तुम्हाला माईक ऑन करायला सांगणार तेव्हा तुम्ही काय आन्सर लिहिले ते मला सांगायचे आहेत. ओके ओके, Kanishka complete. Kanishka, put on your mic and tell me the answers. Yes. 20, 21, फक्त आन्सर्स सांग बेटा. 21, 27, 40, 47, 58, 77. Very good, very good. Next, who else completed writing? Yes, Runji. Runji sang answers. Two and 21. Hmm. 2 and 27. हाँ. 2, 4, 0, 40. हाँ. 4, 7, 47. Yes. 5, 8, 58. Hmm. 7 and 77. Very good, Runji. जिज्ञासा, जिज्ञासा तू सांग. Yes, teacher. 20, 21, 20, 26, 27, 46, 46, 47, 57, 58, 76, 77. And 39 चा? 39, 40, 40. Okay, very good. Anyone else who has completed? अजून कोणाचा कंप्लीट झाला आहे का? देवांग, have you completed? स्वरा, तुझं लिहून झालंय का? Okay, Devang, mic on कर and tell me the answers. फक्त आन्सर्स सांगायचे आहेत बा. सांग काय आन्सर्स लिहिले तू?
व्हॉट कम्स आफ्टर 20? 20 नंतर काय लिहिलं? 20 नंतर काय येतं सांग? 31. 21. 21. ओके. 26 नंतर? 6 नंतर काय येतं? 27. 39. 40. 46. 47. 57. 58. 76. 77. ओके. माइक ऑफ करायचा आहे. ओके. ऑल ऑफ यू हॅव डन दी आफ्टर नंबर्स. आता आपण घेऊया बिफोर नंबर्स. ओके. बघा, आपण ही नंबरची तयारी करतोय कारण तुमचं नेक्स्ट लेसन ह्याच्यावरच रिलेटेड आहे. तुम्हाला स्पेलिंग सुद्धा लिहायला लागणार आहेत. ओके. स्पेलिंग सुद्धा लिहिता आल्या पाहिजेत. बघा, आता आपण घेऊया बिफोर नंबर्स. राईट अलॉंग विथ मी. माझ्यासोबतच लिहा चला. बिफोर नंबर्स. $38, $44, $58, $74, $25, and 9. Okay. You have to write the before numbers of 38, 44, 58, 74, 25, and 9. Be fast everyone. Right. चला सुरुवात करा सगळ्यांनी. तुम्हाला 38, 44, 58, 74, 25 and 9 या अगोदरचे बिफोर नंबर्स लिहायचे आहेत. Be fast everyone. Once you completed writing, just write your name in the chat box or write completed. Be fast. Yes, anyone has completed writing? Runji, have you completed? Yes. Okay, tell me the answers. 37. Hmm? 43. हाँ 5, 7, 57. हाँ 7, 3, 73. yes 4, 24. yes 8. very good girl. Okay, you can put off your mic. Yes, anyone else? You can raise your hand.
Okay, Jignasa, tell me. Completed, teacher. Okay, tell me. 38 before 37. 40. हाँ. 44 before 43. 50 before 57. हाँ. 74 before 73. Yes. 25 before 24. Hmm. 9 before 8. Very good. You can put off your mic. Kanishka, तू सांग. 37. हाँ. 43. Hmm. 57. Hmm. 73. Hmm. 24. 8. Hmm. Very good. देवांक, तू सांग. 37. Hmm. 53. Hmm. 57. Hmm. 73. Yes. 24. 8. Yes. Very good. You can put off your mic. Yes. Anyone else? Swara, have you completed writing? Complete, teacher. Okay. Tell me the answers. बिफोर नंबर्स लिहिले का तू? बिफोर नंबर्स लिहिले का? ओके. 1 to 50 नंबर्स लिहून झाले का तुझे? नाही. ओके. माइक ऑफ कर. ओके. सी एव्हरीवन, आपण आफ्टर नंबर बिफोर नंबरची सुद्धा प्रॅक्टिस घेतलेली आहे आणि आपले स्टेप्सचे रिलेटेड एक्सरसाइज झालेले आहेत. फर्स्ट स्टँडर्डचं आपण लोकेशन शिकलो, अबाव, बिफोर, अर्लियर. ओके, हे सगळं शिकलो. तर कुणाला काही या सगळ्यामध्ये डाऊट आहे का? सगळ्यांना समजलं आहे का आपण काय शिकलो असते? लेट मी नो इन द चॅट बॉक्स इफ यू ऑल हॅव अंडरस्टूड. ओके, सो यू ऑल कॅन लिव्ह द क्लास. नेक्स्ट लेक्चरला आपण तुमच्या स्पेलिंग चालू करणार आहोत. ओके, बाय बाय एव्हरीवन. Bye, bye, teacher. Thank you, teacher. Bye, bye, teacher. बाय Thank you, teacher. Bye, bye. बाय बाय. प्लीज लिव्ह द क्लास एव्हरीवन. सगळ्यांनी क्लास लेफ्ट करायचा आहे.